नमस्कार मंडळी, आजच्या भागात आपण चर्चा करूया गिरनारला गेल्यावर तुम्हाला कुठे राहतं. हे मंगलम यात्री निवास आहे. हे अगदी रोफेच्या जवळ आहे आणि जर का तुम्ही पायी प्रदक्षिणा करणार असाल तर तिथून पण अगदी जवळ आहे. राहायला उत्तम ठिकाण आहे. पण सर्वात महत्त्वाचं काय मंडळी, इथून तुम्ही रात्री झोपताना सकाळी उठताना दत्तगुरूंचे दर्शन घेऊनच तुमच्या दिवसाची आणि रात्रीची दोन्हीची उत्तम रीतीनं जे आहे ते सुरुवात करू शकता. सर्वात महत्त्वाचं काय आहे मंडळी, की इथं गेल्यानंतर जो एक निवांतपणा तुमच्या मनात येतो ना, किंवा जे दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हाला लाभतो ना, तो तुम्ही शब्दात मी तुम्हाला सांगू शकत नाही. इतकं सुंदर गिरनारचं दर्शन आहे. आणि तर कारणी गेलो होतो, तुम्ही रेल्वेने पण जाऊ शकता. पण एकदा तरी मंडळी आयुष्यात तुम्ही दत्तगुरूचं दर्शन घ्या. सर्वात महत्त्वाचं काय आहे, की इथून जवळच एक पापमुक्त निवारण उपाय जी आपल्याला तिथंच गिरनारला लागते, तिचं पण अगदी नक्की दर्शन घ्या. आणि या पुढच्या भागामध्ये आपण शेगावला जाणार आहोत, तेव्हा शेगावचे माझे काय अनुभव हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.